आजचे दैनंदिन मानना. नवा दिवस नवी आशेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीते. आजचं वचन घेऊन वाचूया. गिनतीचे पुस्तक 6:25. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुझवर दया करो. इथे असं सांगितलं आहे की परमेश्वराचा मुख प्रकाश आपल्या जीवनामध्ये जेव्हा पडतो त्याच्यानंतर आपल्या जीवनातला अंधकार जो आहे, अंधार आहे, तो निघून जातो. म्हणजे परमेश्वराचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडताच आपल्या जीवनामधला अंधकार निघून जातो. आणि तुझ्याकडे पाहो व तुझवर दया करो. आपल्यावरती परमेश्वराची दया, अनुग्रह नेहमी आपल्यावर असावी. त्याशिवाय आपण नवीन जो दिवस बघतो, दर सकाळ आपण जी नवीन बघतो, नेहमी आपण आपल्या प्रार्थनामध्येही, सकाळच्या प्रार्थनामध्ये हे बोलावं की आजचा मी जो नवीन दिवस बघितला आहे, तुझ्या दया आणि अनुग्रहाने बघितलेला आहे. तर हे नेहमी हे वाक्य बोलताच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करावी. किंवा जर त्याची दया अनुग्रह आपल्यावरती नसती तर आपण नवीन दिवस किंवा दिवसाचा अंतही नसता बघितला. तर परमेश्वराचे धन्यवाद की ह्या वचनाला घेऊन आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती राजा, धन्यवाद धन्यवाद परमेश्वरा. या वचनासाठी मी तुझे कोटी कोटी धन्यवाद करते पिता की हे वचन तू माझ्यासमोर दिलेस आणि ह्या वचनाद्वारे मी लोकांना हे सांगू शकले की ह्या वचनाचा अर्थ काय आहे. परमेश्वर, ह्याद्वारे मलाही पुन्हा एकदा ह्या वचनाचा अर्थ कळाला. धन्यवाद परमेश्वरा. ह्या वचनाला घेऊन मी प्रार्थना करते. हे वचन तू लोकांचे जे ऐकतात हे वचन त्या लोकांच्या जीवनामध्ये तू उतरव पिता परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना परमेश्वरा येशू मसीहच्या नावाने मी मागते. तू ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.